राणी साहेब कुठे गेल्या म्हणायची? राणी साहेब, राणी. आलोय आम्ही. तुम्ही हाक मारायच्या अगोदरच आलो, पण तेही आमच्या कामासाठी. तुमच्या कामासाठी? कसलं काम? राजे, आमचं एक नाजूक काम आहे. जिरे टोकत्या. राजे, आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. घ्या. येसू, आम्हाला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचं, पण आधी आमचं ऐकून घ्या. तलवार द्या. राजे, आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकल्यानंतर तुम्ही हरकून जाल. येसू, आमची सुद्धा गोष्ट अशीच आहे. ती पार पडली तर स्वराज्य हरकून जाईल. आमची ही गोष्ट तशीच आहे. म्हणजे पुन्हा एकदा गावोगावी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जाईल. आमच्या गोष्टीनं पुरणपोळी सोडा, गावोगावी लोक लाडू, बुंदी, जिलेबी खातील. अगं बाई, खरंच? आतिषबाजी होईल, फटाके वाजवतील, वरात निघ, आणि ती वरातही वाजत गाजत निघेल. फक्त त्याआधी मर्दानी खेळ करावा लागेल. हो, ते तर होतीलच. देखावा अगदी बघण्यासारखा असेल. आजवर कोणी पाहिला नसेल असा देखावा असेल. आमच्या मनातलं बोलताय अगदी. फक्त त्यासाठी आम्हाला भवानीला सजवावं लागेल. राजे, भवानीला नटवल्याशिवाय, सजवल्याशिवाय काही होणार आहे का? म्हणजे तुमची संमती आहे? खरं तर हे सगळं आम्हाला तुमच्याशी निवांत बसून बोलायचं होतं. म्हणजे तुम्ही एकदा शिक्कामोर्तब उठवला की आम्ही मोकळ्या. बोलू, पण आता आम्ही घाईत. घाईत? हो, मग जे आता बोललो त्याची अंमलबजावणी करायला नको? अहो पण राजे. येसू, बोलणी झाली की लगेच तुम्हाला खुश खबर देतो. फक्त या सगळ्यात आम्हाला वरबाप म्हणून मिरवावं लागलं. येतो, लोक पळमले असतील. मातोश्री. अहो, आलात? झालं बोलणं? काय म्हणाले शंभूराजे? लेकीच्या लग्नाचा विषय निघताच अगदी हरकून गेले असतील, हो ना? म्हणजे अहो, जावई बापूंची निवड आवडली का त्यांना? नाही. नाही? अहो, पण काय नाही? नाही म्हणजे आम्ही शंकराजी भाच्यांबद्दल विषयच नाही काढला. अगं बाई, अहो तुम्ही तेच तर बोलायला गेला होता ना? जी मातोश्री, पण राजे घाईत होते. मसलत आहे म्हणाले. आल्यानंतर बोलू म्हणाले. मग आल्यानंतर बोला. पण मातोश्री, सरदार महाडिकांनी शंकराजी भाचेबांची दुसरीकडे कुठे सोयरीक ठरवली असेल तर? ते विचारायला हवं. हे बघा, तुम्ही अंबिकाबाईंना गाठा, त्यांना विचारा, आणि तसं काही नसेल तरच शंभूराजेंच्या कानावर घाला. जी मातोश्री. आणि हो, अगदी सहज विषय काढा, नाहीतर उगाच आपणच घोड्यावर बसलोय असं नको वाटायला. तसं वाटलं तर वाटू दे, पण आम्ही बोलतोच ताईसाहेबांशी. हो, बोलायलाच हवं. हे काय? हे एक कोडं. तुम्हाला सांगतोय आम्ही. तुम्हाला सोडवायला आलं तर तुमचा जय जयकार, नाही तर तुमचा हुर्रा. नाही नाही, सरदार महाडिकांचा कधीच हुर्रा होत नाही. सांगा कोडं, आम्ही ते सोडवू. ठीक आहे. ही एक नदी आहे. नदीच्या अलीकडे एक शेतकरी उभा आहे. त्याच्या जवळ एक वाघ, गाय आणि हिरव्या गवताची पेंडी आहे. वाघ, गाय, हिरव्या गवताची पेंडी. मग या शेतकऱ्याला नदी ओलांडून जायचंय, पण तो एका वेळी एकच गोष्ट सोबत घेऊन जाऊ शकतो. परंतु गाय गवत खाऊ शकते आणि वाघही गायला खाऊ शकतो. हा, तो शेतकरी आमच्या आजोबा साहेबांसारखा हुशार होता. तो एक एक करून
तीनही वस्तू घेऊन जातो. तुम्ही नेऊन दाखवा. त्यात काय अवघड आहे? पहिल्यांदा शेतकरी वाघ घेऊन नदी पल्ल्याड जाईल. पण इकडे गाय गवत खाईल ना. नाही नाही, मग तो गवताची पेंडी घेऊन प्रथम जाईल. अहो, मग वाघ गायला खाईल ना. हो, तेही खरंच. मग तो गाय पहिल्यांदा नेईल. वाघ काय गवत खात नाही. मग तो गवताची पेंडी नंतर नेईल. मग गाईला सोडून आल्यावर तो गवत घेऊन जाईल. पण शेतकरी इकडे येईल तेव्हा गाय तिकडे गवत खाणार. अरे बापरे, थोडा अवघड आहे. आहे ना अवघड. विचार करा, सरदार महाडी कधी हरत नाही, त्यांचे कधी हुर्रे होत नाही. नाहीच होणार हुर्रे सरदार महाडिकांची. मग द्या जबाब, तर या शरण. शरण हट. आमच्या आबासाहेबांना ते मंजूर नाही. केवढा दरारा त्यांचा. ते रागवतील आमच्यावर. मग सोडा काढा. सुटलं कोड. प्रथम तो गाय नदीच्या पल्ल्याड घेऊन जाईल. पुन्हा येईल मग गवत घेऊन जाईल. मग येताना गाय घेऊन येईल. मग जाताना वाघ घेऊन जाईल. मग पुन्हा माघारी येऊन गाय घेऊन जाईल. बरोबर? बरोबर. मग करा आमचा जय जयकार. आम्ही युवराज्ञी आहोत. आम्ही नाही करू शकत कोणाचा जय जयकार. नाही नाही, तुम्ही रडीचा डाव खेळता आहात. ठीक आहे ठीक आहे, तुमचा जय जयकार. दुसरं कोण सांगू? नको नको, त्यापेक्षा आपण खेळू. चालेल. तुम्ही शाहिस्ते खान आणि आम्ही आजवा महाराज. म्हणजे भवानीबाई आणि शंकराजी भेटले तेव्हा त्यांच्यातून विस्तव जात नव्हता. आणि आता एकमेकांशिवाय करमत नाही मुलांना. हो ना, आम्ही बघतोय ना, सारखा खेळ सुरू आहे. आणि खेळ संपला की आजीच्या मांडीवर झोपून गोष्टी ऐकायच्या आमच्या आबासाहेबांच्या. बघता बघता मोठी झालीत नातवंड. हो ना, केवढी मोठी झाली. तुम्हाला आता सुना येतील, जावई येतील. बघा ना, किती भराभर दिवस निघून गेले. हो ना, आता आम्हाला इथे येऊनच किती दिवस झाले. आता आम्हाला निघायला पाहिजे माघारी जिंजीला. आणि आमच्या यांना आमच्याशिवाय काही चालत नाही. शिवाय कामाचा व्याप पण खूप वाढलाय. अहो, व्याप वाढला हे चांगलंच आहे. हो मातोश्री, पण त्यामुळे आपलाही व्याप वाढतोच ना. पण मग घरात जास्त माणसांची गरज आहे आता. हो ना, हे मात्र अगदी खरंय. आता सुनबाई येऊ द्या अंबिकाबाई. शंकराजींचं लग्नाचं वय झालंय. हो, म्हणजे वेळेत झालेलं बरं. हो ना. सोयरीक पाहिली आहे का कुठे? सोयरीक? आमच्या शंकराजींची सोयरीक? हो, पाहिली का कुठे? नाही हो मातोश्री. आमच्या हरजीदाजी साहेबांनी नाही तर ते आम्हाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. शिवाय या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे वेळ कुठे? पण मातोश्री, आम्हाला एका गोष्टीचं आश्चर्यच वाटलं. लग्नासारखी गोष्ट आमच्या ध्यानात कशी नाही आली? म्हणजे सोयरीक जुळली नाहीये तर? बघा मातोश्री. म्हणजे अहो अहो म्हणजे ह्यांना असं म्हणायचं आहे की सोयरीक जुळवायला पाहिजे. तेही खरंच आहे म्हणा. पण आता जिंजीला गेल्यावर बघू, ह्यांच्या कानावर घालू. आम्ही एखादी चांगली मुलगी महाडिकांच्या घराण्याला शोभेल अशी सुचवली तर चालेल तुम्हाला? अहो मातोश्री, असं काय करता? तुम्ही आमची लग्न ठरवलीत, आता आमच्या मुलांचीही तुम्हीच ठरवा. हो, असं काय, तो अधिकारच आहे तुमचा.
गड्यांनो, आपल्या हाती वेळ खूप कमी आहे. स्वराज्याच्या सीमा भागात युद्धाचं सावट आहे. औरंगजेब बुऱ्हाणपुरातून स्वराज्यात येण्यास उत्सुक आहे आणि स्वराज्यात येण्या अगोदर त्यानं आपल्याला आजमावण्याचा प्रयत्न केला. हसन अली खान, रहुल्ला खान ही त्याचीच उदाहरण. जी राज. शिवाय त्याने फल्ल फितुरीचेही प्रयत्न चालू केले. पिकला खजूर आणि भाजला कबाब त्यानं आपल्या सरदारांसमोर फेकायला सुरुवात केली. आणि पिकले खजूर आणि भाजलेले कबाब खाण्यासाठी आपल्यातील गद्दार त्या औरंगजेबाच्या दारात जात आहेत. कान्होजी बाबा, सरदार जगदाळे ही त्यांचीच उदाहरण आहेत. जोपर्यंत किडा आहे तोपर्यंत कीड ही लागणारच. पोखरले हे जाणारच. तेही खरंच आहे. त्यासाठीच खंडोजी, कीड नाहीशी करायची असेल तर आधी किडा मारावा लागतो. किडा नाहीसा झाला तरच कीड नाहीशी होती. आम्ही ठरवलंय हा किडाच मारायचा. म्हणजे राजन, आम्ही एक धाडसी निर्णय घेतला. आम्ही बुऱ्हाणपुरात जाणार आणि औरंगजेबाच्या गुलालबारीत तंबूत घुसून त्याला ठार करणार. महाराज हे होय निळोपंत, यासाठी आमच्या आबासाहेबांची नीती आपण वापरायची. गनिमिकावा पाठीशी ढालीसारखा बांधून तापी नदी ओलांडायची आणि थेट औरंगजेबालाच आणायचा. एकदा औरंगजेब ठार झाला की त्याची फौज सैरभैर होईल. कारण औरंगजेबाच्या फौजेत अंतर्गत खूप भांडणं आहेत. परंतु महाराज ही खूप मोठी जोखीम आहे. निळोपंत, आपण हातावर हात धरून बसून राहिलो तरी ती जोखीम ठरणार आणि बुऱ्हाणपुरावर धडक मारली तरी जोखीमच. राजन, औरंगजेब 5 लाखाच्या फौजेत बसलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा कविराज, शत्रूची संख्या बघू नका, शत्रूची हिंमत पारखा. बुऱ्हाणपुरातून औरंगजेब स्वराज्यात येण्यापूर्वीच त्याला गाठायचा आणि त्याचा फडशा पाडायचा. महाराज, हा आपला निर्णय खूप धाडसी आहे. तेवढाच तो फायद्याचा आहे निळोपंत. फायद्याचा आहे, पण यशस्वी झाला तर होणार कविराज, यशस्वी होणारच. कारण औरंगजेब बुऱ्हाणपुरातून निघण्याच्या तयारीत आहे. शिवाय तो युद्धाच्या नशेत आहे आणि बुऱ्हाणपुरात औरंगजेब काफील असणार. परंतु राजन, बुऱ्हाणपुरातच का? त्याला पुढे येऊ द्या. नाही कविराज, औरंगजेब मारला गेला तर तो बुऱ्हाणपुरातच मारला जाऊ शकतो. कारण बुऱ्हाणपुरात औरंगजेब फारसा सावध नसणार. त्याच्या अनेक आठवणी आहेत तिथे. त्याच्या आईचा मृत्यू, त्याच्या बहिणींची जन्मस्थळं, त्याच्या लाडक्या बायकोची कबर. त्यामुळे औरंगजेब बुऱ्हाणपुरात बादशाह म्हणून कमी आणि माणूस म्हणून जास्त राहणार. हातात तलवार घेण्याऐवजी कुठल्या ना कुठल्या कबरीवर तो फुलं वाहत बसणार आणि त्याच वेळी आम्ही तलवार हातात घेऊ. निर्णय झाला. आम्ही स्वतः बुऱ्हाणपुरात घुसणार आणि औरंगजेबाला ठार करणार. आमच्या आबासाहेबांनी शिकवलंय आम्हाला, पेटत्या होळीतून नारळ बाहेर काढून तो कसा फोडायचा ते. देवच पावला सुनबाई. हो ना हो मातोश्री. किती काळजी करत होता. झालं तुमच्या मनासारखं? झालं मनासारखं. जशा ताईसाहेब म्हणाल्या, शंकराजींची सोयरीक अजून कुठे जुळली नाही. मनास हरख झाला. पण ही गोष्ट महत्वाची आहे की अजून त्यांनी कुठेही पाहायला सुरुवात केली नाही. तशा त्या गाफीलेत अजून. खरंच हो मातोश्री. आम्ही या बाबतीत एवढी चिमूट धरण्याचं कारण आम्ही दोघांनाही आल्यापासून बघतोय. दोघांची चांगली गट्टी जमली आता. हो ना हो, खूपच चांगली गट्टी जमली. दोघेही आमच्याकडे गोष्टी ऐकायला येतात. आणि गोष्टी कुठल्या ऐकायच्या असतात तर आमच्या स्वारींच्या. बघा, भवानीबाई एका मांडीवर तर शंकराजी दुसऱ्या मांडीवर. मातोश्री, काहीही म्हणा, परंतु आम्हाला मनोमन वाटलं हा जोडा अगदी शोभून दिसणार
आणि म्हणूनच आम्ही गडबड केली. आमची लेकही सुखात राहील. तातडीनं बोलून घ्या. जी. मातोश्री, तुम्ही सांगा ना राजांना. नको, तुम्हीच घ्या बोलू. अहो, तुम्ही कसं वडीलकीच्या नात्याने बोला, म्हणजे मग बरं होईल. अहो, तुम्ही बोला. आमचं काही मनावर घेत नाहीत राज. मगाशी बघितलं ना, मसलत आहे म्हणून निघून गेले. अहो, तुम्ही पाल्हाळ लावू नका. तुमची भूमिका स्पष्टपणे मांडा. असं म्हणता? ठीक आहे, बोलतो आम्ही. करतो प्रयत्न. जाऊन या आणि आम्हाला निरोप द्या. जी, येतो. या. आत येण्यास इजाजत आहे का? राणी साहेब, अगदी इजाजतीवरच आलात. इजाजत घेणं जरुरीचं वाटलं. नाहीतर मग काम आहे, मसलत आहे म्हणून घाई गडबडीने निघून जात. इजाजत घेतली की कसं मन मोकळेपणानं बोलता येईल आम्हाला. बोला, आज निवांत वेळ आहे आम्हाला. राजे, एक महत्वाची बाब तुमच्या कानावर घालायची होती. आम्हाला सुद्धा तुम्हाला एक महत्वाचा मनसुबा सांगायचा होता. मग तुम्ही सांगा आधी. नाही, आधी तुम्ही सांगा. नाही नाही, तुम्हीच सांगा. आपण राजे आहात. आपण स्वराज्याच्या राणी साहेब आहात. तरीही तुम्हीच सांगा. राजे साहेबांचा मान पहिला. आमच्याकडे श्री सखींचा मान पहिला असतो. ते आहेच, पण तुम्हीच सांगा. आम्हाला जरा वेळ लागेल. सांगाव राणी साहेब, आणि लागू द्या वेळ लागला तर. सांग. बर राजे, चूक बरोबर आम्हास काही ठाऊक नाही, परंतु आमच्या जे मनात आलं ते आम्ही सांगतो. राणी साहेब, आपण एवढा मोहरलात याचा अर्थ विषय जिव्हाळ्याचा दिसतो. विषय आपल्या दोघांच्या जिव्हाळ्याचाच आहे. आपल्या भवानीबाई बघता बघता मोठ्या झाल्यात. हो, आम्ही त्यांच्यासाठी एक स्थळ शोधले आणि स्थळही आहे. शंकराजी. राजे, म्हणजे तुमच्याही मनात शंकराजीच होते तर? हो, आमच्याही मनात शंकराजीच होते. बघा राजे, नवरा बायको मनाने एक असले की तोंडातून शब्दही एकच येतात. आपल्या बाबतीत तर बऱ्याचदा होतं हे. हो ना राजे, योग्य आहे ना स्थळ? उत्तम. भवानी शंकर ही जोडी ठरलेलीच आहे, स्वर्गात आणि स्वराज्यात सुद्धा. तेव्हाच पावला म्हणायचा. राजे, आम्ही म्हटलं जे स्थळ आम्ही सुचवतोय ते योग्य आहे की नाही, कसं बोलावं, कसं सांगावं, की तुमच्या मनात काही दुसरंच योजलं आहे. खूप विचार मनात येऊन गेले. हो, आता कुठलाही विचार न करता बोलून घ्या. अंबिकाताई साहेब सुद्धा इथंच आहे. जी राजे, लगेच बोलतो. राजे, तुम्ही कोणता मनसुबा सांगणार होता? मनसुबा हेच तर सांगणार होतो आम्ही. बघा, आपलं सगळंच एक असतं. लगेच बोलतो आम्ही. बोला. राजे, अंबिका वंसांनी एकदा का होकार दिला ना की मग सोयरीक पक्कीच झाली म्हणून समजायचे. तुम्ही सोयरीक पक्की करा, त्या सरशी आम्ही रायगडावर मांडव उभा केलाच म्हणून समजा.